बाबा उत्सव म्हणजे सर्व नागरिकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. तसंच प्रत्येक वर्षाप्रमाणे इथे हा जसं महापारायणाचा जिथे हनुमान जयंती असते, त्यानंतर रामनवमी होते, रामनवमी झाल्यानंतर इथे हे पारायणाचं आयोजन केलं जातं. आणि तसंच आमचं दिवाळीमध्ये सुद्धा नोव्हेंबरच्या टायमाला 3 दिवसाचं प्रवचन आणि एकांपोतेचं महापारायण सुद्धा होत असतं. तर ह्याचे हे आधारस्तंभ श्री संजय शेठ गायकवाड आणि तसेच हे देवानंद गायकवाड ह्यांचा हा मोठा मोलाचा भार आम्हाला असतो. मोलाचा भार ते उठवत असतात आणि यांचं मोलाचं सहकार्य असतं. आणि अशा याने आमच्या शिवसाई मित्रमंडळाचे सर्व पदाधिकारी तसंच कार्यकर्ते हे जोमाने लागत असतात. जवळजवळ हे 15 दिवस तर महिनाभर अगोदर ही तयारीला करत असतो. आणि अशा ह्यांच्या साहाय्याने असे ना हे कार्यकर्त्यांच्या प्रयत्नाने आणि हे आमचे आधारस्तंभ यांच्या वतीने हा कार्यक्रम पार पडत असतो. हे असेच कार्यक्रम आमचे पार पडो ही साईचरणी प्रार्थना. ओम साईराम, ओम साईराम, ओम साईराम. सर, सांगताना खूप आनंद वाटतो. हा शाही महोत्सव नसून शाही मतलब महापारायण नसून हा शाही महोत्सव आहे. आणि आजचा दिवस चैत्रातला म्हणजे दिवस चांगला असतो. आणि चैत्राच्या दिवशी आज आपण हा कार्यक्रम साजरा करतो. आज 26 वर्ष हा कार्यक्रम आपण राबवत आहे. आणि ह्या राबवण्याचं आपला एकच धाडस म्हणजे शिर्के साहेबांनी सांगितलं की मला मंदिर बनवायचं आहे. तर त्या मंदिराकरता आम्ही सर्व मिळून योगदान करून हा मंदिर काही करून आम्ही 27 वर्ष विघ्न खूप आले तरी सुद्धा भाविकांची जी प्रचंड लाट पाहता आम्हाला अतिशय आनंद वाटतो. आणि साईचरणी प्रार्थना करतो.